नमस्कार मंडळी. मी कर्नल पराग गुप्ते. मी भारतीय सैन्यात 31 वर्ष अधिकारी म्हणून काम केलं आणि आय रिटायर्ड ॲज अ कर्नल. तर मी असा विचार केला की आता आपण काही व्हिडिओज बनवू, प्रेझेंटेशन्स, ज्याच्यानी की जे बघून तुम्हाला भारतीय सैन्यात जाण्याकरता कशा प्रकारे तयारी करावी हे कळेल. तर आता हे व्हिडिओज आपण स्टार्ट करू. थँक्यू. नमस्कार मित्रांनो. आजच्या ह्या लेक्चरमध्ये किंवा ह्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत ऑफिसर लाईक क्वालिटीजबद्दल. कारण तुम्ही ज्या वेळेला सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड त्यावेळेसाठी जाता त्यावेळेला नेहमी तिथे ऑफिसर लाईक क्वालिटीज डिस्प्ले करायचं आहे आपण सारखा उल्लेख केलेला आहे. तर समजून घेऊया की आपण हे ऑफिसर लाईक क्वालिटीज काय आहेत. तर सगळ्यात पहिली गोष्ट मी तुम्हाला हे सांगेन की तुम्ही ॲज अन ऑफिसर ज्या वेळेला आर्म फोर्सेसमध्ये आहात त्यावेळेला तुम्हाला लोकांकडनं काम करून घ्यायचं आहे. आणखीन ते काम लोकांनी का करावं, तर ते तेवढ्याकरता करतील की तुमच्यावर त्यांना विश्वास आहे, तुम्ही जे सांगताय ते बरोबर आहे. आणि ते त्यांच्याकडनं ज्या वेळेला काम करून घेत आहे त्यावेळेला तुम्हालाही ते काम करण्याची क्षमता असली पाहिजे. म्हणून या दृष्टिकोनातून ते जे आहे त्याच्यामध्ये 4 भागांमध्ये डिवाईड केलेले आहेत ऑफिसर लाईक क्वालिटीज. सगळ्यात पहिलं काय आहे की जे काय काम आहे त्याचा फॅक्टर 1मध्ये तुम्हाला प्लॅनिंग आणि ऑर्गनायझिंग म्हणजे त्याचं नियोजन करता आलं पाहिजे. दुसरा फॅक्टर आहे सोशल ॲडजस्टमेंट, म्हणजे तुमच्या अवताभोवतालची जी परिस्थिती आहे आणि जी माणसं आहेत त्यांच्याबरोबर तुम्हाला ते काय आहेत ते तुम्हाला समजलं पाहिजे आणि त्यांच्याकडनं कशा प्रकारे काम करून घ्यावं हे तुम्हाला कळलं पाहिजे. तिसरा फॅक्टर आहे सोशल इफेक्टिव्हनेस. म्हणजे सोशल इफेक्टिव्हनेस म्हणजे तुम्ही जे सांगताय त्यांना करायला ते किती प्रभावशाली त्यांच्यावरती लागू करताय तुम्ही. आणि चौथा आहे डायनॅमिक फॅक्टर. आणि डायनॅमिक फॅक्टर म्हणजे तुमच्यामध्ये स्वतःमध्ये आणि तुमच्या माणसांमध्ये ती कॅपेबिलिटी तुम्ही कशी आणाल. कारण हे सगळं काम जे आहे त्याच्यामध्ये बौद्धिक आणि शारीरिक क्षमता असायला हवी काम करायसाठी. तर तो चौथा आहे डायनॅमिक फॅक्टर. तर अशा प्रकारे 4 फॅक्टर झाले. पहिला प्लॅनिंग अँड ऑर्गनायझिंग, दुसरा सोशल ॲडजस्टमेंट, तिसरा सोशल इफेक्टिव्हनेस आणि चौथा डायनॅमिक फॅक्टर. तर आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपण जे आहे त्याच्यातला पहिला फॅक्टर जो आहे प्लॅनिंग अँड ऑर्गनायझिंग त्याच्याबद्दल बघणार आहोत. तर प्लॅनिंग आणि ऑर्गनायझिंग करता काय असायला हवं की जी टास्क तुम्हाला नीट समजली पाहिजे. तर त्यासाठी सगळ्यात पहिलं हवं तुमचं इफेक्टिव्ह इंटेलिजन्स. इफेक्टिव्ह इंटेलिजन्स नंतर हवी दुसरं रिझनिंग ॲबिलिटी चांगली असली पाहिजे. तिसरं ऑर्गनायझिंग ॲबिलिटी चांगली असली पाहिजे. म्हणजे इफेक्टिव्ह इंटेलिजन्सनी तुम्हाला कळलं की परिस्थिती काय आहे, काम काय आहे. रिझनिंग ॲबिलिटीनी तुम्ही त्याच्यात प्रायोरिटाईज करू शकता की आधी काय करायला हवं नंतर काय करायला हवं. ऑर्गनायझिंग ॲबिलिटीनी तुम्ही आपल्या जवळची जी माणसं आणि रिसोर्सेस आहेत त्यांना ऑर्गनाईज करता ते काम करून घेण्यासाठी. आणि चौथं आहे की पॉवर ऑफ एक्सप्रेशन, म्हणजे हे जे तुम्ही नियोजन सगळं डोक्यामध्ये तुमच्या केलेलं आहे ते तुम्ही कशा प्रकारे लोकांना सांगता ज्याच्याने ते प्रभावशाली होईल आणखीन लोक ते काम करतील. सो दॅट इज द फोर्थ थिंग इज पॉवर ऑफ एक्सप्रेशन. तर सगळ्यात आधी बघूया आपण की इफेक्टिव्ह इंटेलिजन्स म्हणजे काय. म्हणजे एक साधी कुठलाही प्रॉब्लेम असेल तर त्याला नीटपणे टॅकल करून सगळे रिसोर्सेस वगैरे आहेत ते वापरून तुम्ही कशा प्रकारे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. मी एक साधी गोष्ट घेतली, जर का तुम्हाला घरातल्या सगळ्या लोकांना घेऊन पिक्चरला जायचं तर ते पिक्चरला जाण्यामध्ये काय काय इन्व्हॉल्ड आहे की त्या पिक्चरसाठी सगळ्यात पहिलं तर कुठला पिक्चर बघायचा आहे, कुठे जाऊन बघायचं आहे, कोण कोण येईल बरोबर, त्याच्यानंतर सगळे जाणार कसे, परत येणार कसे, मग त्याची तिकीटं कोण काढणार, हे सगळं तुम्हाला ते नियोजन करता आलं पाहिजे. आणि हे सगळं नियोजन करायसाठी तुम्हाला काय हवं, इफेक्टिव्ह इंटेलिजन्स हवं. म्हणजे तुम्हाला बौद्धिक क्षमता पाहिजे तेवढी की तुम्ही ते सगळं करू शकता. आता हे तुमचा इफेक्टिव्ह इंटेलिजन्स जो आहे ते 2 प्रकारे ऑलरेडी टेस्ट केला जातो तुम्ही SSBला जाण्याआधी. पहिलं तर तुमची जी रिटर्न पेपर्स आहेत त्याच्यामध्ये जे काही ऑफिसर इंटेलिजन्स रेटिंगचे काही प्रश्न असतात
त्या व्यतिरिक्त ज्या वेळेला तुमचं स्क्रीनिंग इन होतं त्यावेळेला एक OIR टेस्ट घेतली जाते. तर त्याच्याने जनरली तुमची जी थिंकिंग आणखीन तुमचं हे इंटेलिजन्स, इफेक्टिव्ह इंटेलिजन्स कसा आहे तो आम्हाला त्याच्यामध्ये त्या ॲसेसर्सना माहिती असतो. हां. नेक्स्ट आहे रिझनिंग ॲबिलिटी. तर रिझनिंग ॲबिलिटी म्हणजे काय की माणूस ज्यावेळेला एखादं काम करतो त्यावेळेला तो त्याच्या प्रेसिडन्स बघतो की हे आधी मी केलं आहे का, आधी केलं आहे तर कसं केलं आहे, नंतर दुसरं कोणी केलं आहे का, दुसरं कोणी केलं आहे तर कसं केलं आहे, आणि ह्याच्यावरतून तो रिझनिंग ॲबिलिटी आपली वापरतो आणि बेस्ट ते काम कशा प्रकारे करावं ह्याचं हे लावतो. तर तुमचे जे सिच्युएशन रिॲक्शन टेस्ट तुम्हाला तिकडे दिले जातात त्याच्यातनंही तुमची रिझनिंग ॲबिलिटी जी आहे ती बघितली जाते. नेक्स्ट आहे लॉजिकल रिझनिंग. लॉजिकल रिझनिंग म्हणजे एखादं काम करायचं आहे त्याच्यावरती ते कशा प्रकारे करायचं आहे ह्याचं कन्क्लुजन किंवा जजमेंट ज्या वेळेला तुम्ही घेता त्यावेळेला ते लॉजिकल रिझनिंगवरती असलं पाहिजे. आणि नॉट ऑन इमोशनल फॅक्टर्स. म्हणजे लॉजिकल रिझनिंग म्हणजे बघितलं तर काय आहे की ते तुम्ही जे लॉजिक लावाल की हे काम कशा प्रकारे केलं जाऊ शकतं, की आणि ह्या करणारा जो ज्या माणसाला हे काम सांगतोय आपण तो कशा प्रकारे करू शकतो हे लॉजिक लावून मग तुम्ही काम हे करतोय. त्यामुळे हे लॉजिकल रिझनिंग तुम्हाला नीट असलं पाहिजे. नेक्स्ट इज ऑर्गनायझिंग ॲबिलिटी. आता ऑर्गनायझिंग ॲबिलिटी काय असतं की तुम्हाला कुठलंही काम करायसाठी तुमच्याकडे काही रिसोर्सेस आहेत. हे रिसोर्सेस काय आहेत ते तुम्हाला कळलं पाहिजे. तर त्या रिसोर्सेसमध्ये येतं तुमचे मेन, मनी, मटेरियल, मशिनरी, मीटर किंवा स्पेस म्हणजे जागा, आणि मिनट्स म्हणजे टाईम, आणि इन्फॉर्मेशन. तर ज्या वेळेला पण तुम्ही समजा एखादा तिथे ग्रुप प्लॅनिंग एक्सरसाइज असेल त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळं दिलेलं आहे त्यांनी की जागा कुठली आहे, तिकडे मटेरियल काय आहे, मशिनरी काय आहे, माणसं किती आहेत, तुमच्याकडे पैसे किती आहेत, टाईम किती आहे, आणि इन्फॉर्मेशन सगळ्या गोष्टींची. तर हे सगळं ज्या वेळेला तुम्ही लक्षात घेऊन प्लॅन बनवता त्याचा, त्या प्लॅन बनवण्याची जी प्रक्रिया आहे रिसोर्सेस घेऊन ती तुमची ऑर्गनायझिंग ॲबिलिटी. तर ही ऑर्गनायझिंग ॲबिलिटी सुद्धा इम्पॉर्टंट असते. नेक्स्ट एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट ज्या वेळेला रिसोर्सेसमध्ये तुम्ही बघता तर मॅनेजिंग टाईम. ज्या वेळेला तुम्ही SSBला जाता त्यावेळेला तुमचं टाईम मॅनेजमेंट जे आहे हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. कारण तिथे बरीचशी कामं तुम्ही करत असता आणि अदरवाईजसुद्धा विदिन युअर कम्प्लीट लाईफ मॅनेजिंग टाईम इज दी मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. लास्ट इज दी पॉवर ऑफ एक्सप्रेशन. ज्या वेळेला तुम्हाला कळलं की काय करायचं आहे, आणखीन कशा प्रकारे करायचं आहे, तुमच्याकडे रिसोर्सेस काय आहेत, हे सगळं कळल्यानंतर तुम्ही जो प्लॅन बनवला तो तुम्हाला लोकांना सांगता आला पाहिजे व्यवस्थितपणे. आणि तो जर नीट तुम्हाला समजवता आला त्यांना आणि त्यांना नीट समजला तर ते काम जास्त चांगल्या प्रकारे करू शकतात. त्यामुळे ही पॉवर ऑफ एक्सप्रेशन जी आहे ती एक ऑफिसर लाईक क्वालिटी आहे की ज्या वेळेला तुम्ही लोकांना ब्रीफ करता, सांगता, तर त्यांना ते कशा प्रकारे चांगल्या कळतं आणि पटतं सुद्धा. हे दोन्ही गोष्टी पॉवर ऑफ एक्सप्रेशनमध्ये येतात तुमच्या. म्हणजे तुम्ही जे सांगाल ते त्यांना नुसतं कळलं नाही पाहिजे, त्यांना पटलं पण पाहिजे ते बरोबर आहे म्हणून. ओके. आता नंतर एक अजून फॅक्टर आहे जो तुम्हाला समजायला हवा, व्हर्बल आणि नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. ज्या वेळेला माणसं आपापसात कम्युनिकेट करतात, संवाद करतात, त्यावेळेला एकतर ते तोंडाने शब्दातनं बोलतात, व्हर्बल कम्युनिकेशन आहे. त्या व्यतिरिक्त ते जे हावभाव करतायत त्याच्यावरनं पण त्यांचं कम्युनिकेशन चालतं. आणखीन फॉर युअर इन्फॉर्मेशन फक्त 7% कम्युनिकेशन जे आहे ते व्हर्बल होतं. बाकीचं 93% कम्युनिकेशन जे आहे ते नॉन व्हर्बल असतं. आणि नॉन व्हर्बल कम्युनिकेशन म्हणजे काय, त्याच्यामध्ये एक तर काही वोकल आहेत. वोकल म्हणजे एक समजा कोणाला तुम्ही सांगितलं की अरे जरा इकडे ये. दुसऱ्या प्रकारे तुम्ही सांगू शकता लवकर इकडे ये. तिसऱ्या प्रकारे सांगू शकता अरे तू अजून आला नाहीस.
म्हणजे आता सेम गोष्ट सांगितली की तू इकडे ये म्हणून 3 प्रकारे सांगितली मी तुम्हाला, आणि ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे आवाज वापरला. त्याचप्रमाणे जे तुमचे गेस्चर्स आहेत, हावभाव आहेत तोंडाचे, फेशियल एक्सप्रेशन आहे, आणखीन त्याच्यावरनंही तुम्ही जे सांगताय त्याचं इम्पॉर्टन्स किती आहे ते माणसाला, समोरच्या ऐकणाऱ्या माणसाला कळतं. तर हे तुमचं जे नॉन व्हर्बल कम्युनिकेशन आहे. हां, आणि हे ॲक्टिव्ह नॉन व्हर्बल कम्युनिकेशन आहे. आणि पॅसिव्ह जे आहे ते इट इन्क्लूड्स दॅट फिजिकल अपिअरन्स, सराउंडिंग्ज आणि पर्सनॅलिटी ऑफ द सेंडर. म्हणजे फॉर एक्झाम्पल, तुम्ही ज्या वेळेला तुमच्या माणसांसमोर, तुमच्या सबऑर्डिनेट्ससमोर जाऊन उभे राहता, त्यावेळेला तुमचा जर ड्रेस व्यवस्थित असेल तर त्यांना तुम्ही सांगाल ते जास्त चांगलं पटेल. किंवा एखाद्या माणसाला तुम्ही जर रिब्यूक करायसाठी, त्यांनी चूक काय केली ते सांगायसाठी तुमच्या ऑफिसमध्ये बोलवलं, आणि तुमच्या ऑफिसमध्ये ज्या वेळेला त्याला तुम्ही बोलवलं त्यावेळेला समोर त्याला बसायसाठी खुर्चीच ठेवलेली नाही आहे, तर तर त्याला तुम्ही बोलवून साधंच सांगितलं की तू जी काल केलंस ते चुकीचं केलंस, पण त्याला खुर्ची ठेवलेली नाही आहे म्हणजे त्याला माहिती आहे त्याला उभं राहावं लागणार आहे, आणि त्याच्यामुळे त्याचं तुमचं कम्युनिकेशन जे आहे त्याची ग्रॅव्हिटी जी आहे ती वेगळी झाली. तर अशा प्रकारे हे व्हर्बल आणि नॉन व्हर्बल कम्युनिकेशन चालतं. आता कम्युनिकेशनची कशा प्रकारे आपण करतोय हे आपल्याला कळत असेल तर समोरचा माणूस आपल्याला जे काही सांगतोय त्याचा खरा अर्थ काय आहे त्याला सांगण्याचा, त्याच्यात आपल्याला मदत होते. समोरच्या माणसाची पर्सनॅलिटी रीड करण्यामध्ये मदत होते, आणि आपण जे दुसऱ्याला सांगतोय त्याचा इफेक्टिव्हनेस वाढवण्यामध्येही आपल्याला उपयोग होतो. तर अशा प्रकारे हे आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की ऑफिसर लाईक क्वालिटीजमधली पहिला फॅक्टर जो आहे प्लॅनिंग अँड ऑर्गनायझिंग, आणि त्याच्यामध्ये पहिलं काय आहे की इफेक्टिव्ह इंटेलिजन्स, सेकंड इज रिझनिंग ॲबिलिटी, थर्ड इज ऑर्गनायझिंग ॲबिलिटी, आणि फोर्थ इज युअर पॉवर ऑफ एक्सप्रेशन. सो दॅट इज ऑल फॉर दिस व्हिडिओ. नेक्स्ट व्हिडिओ विल टेक दी फॅक्टर 2. Thank you.